शेतकरी बंधूंनो, जसं वेगवेगळ्या स्पर्धा असतात ना, क्रिकेटच्या स्पर्धा असतात किंवा कबड्डीच्या स्पर्धा आपण बघतोय, त्याचप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांसाठी ही सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा आहे आणि आपल्याला यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आता हे सहभागी होताना कदाचित आपल्याला वाटेल की मी तर प्लेयर नाहीये, मी कसं खेळू, मी कुठे राज्य स्तरावर जिंकू, मी तर या वाशिम जिल्ह्यातला शेतकरी आहे, आकांक्षित जिल्ह्यातला शेतकरी आहे, मी 2 एकरावाला शेतकरी आहे, मी छोटा शेतकरी आहे, मी महिला शेतकरी आहे आणि मी कसं सहभागी होऊ आणि मी कसं जिंकू, मी तर कोरडवाहू शेतकरी आहे. तर कृपया काळजी करू नका, ही स्पर्धा खास करून छोट्या शेतकऱ्यांसाठी आहे. छोटे शेतकरी यामध्ये जिंकू शकतात, जिंकण्याचे चान्सेस जास्त आहे. ही स्पर्धा विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांना नजरेसमोर ठेवून बनवण्यात आलेली आहे. तर आपण सुद्धा 11 लोकांची टीम बनवू शकता आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होऊ शकता. शेतकरी बंधूंनो, आपण जर वाशिम जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि आपण इच्छुक असाल या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी, तर या डिस्क्रिप्शन मध्ये जे नंबर दिलेले आहे त्यावर आपण कॉन्टॅक्ट करा. आपण कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते आपल्याला सविस्तर माहिती देतील. या स्पर्धेमध्ये कसं खेळायचं हे आपल्याला समजून सांगतील, आपली तयारी करून देतील. म्हणजे आपली जर इच्छा असेल तर वाशिम जिल्ह्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि मी स्वतः मेंटॉर म्हणून आपल्या सोबत असणार आहे. ॲज अ कोच म्हणून आपल्या सोबत असणार आहे, आपल्याला जिंकवण्यासाठी. आपली इच्छा असेल या स्पर्धेमध्ये टीमसह सहभागी होण्याची, तर मग पुढचं काम हे कोचचं आहे. मी आणि माझी टीम आपल्यासोबत कोच म्हणून काम करेल आणि या स्पर्धेमध्ये मार्क कसे मिळवायचे हे आपल्याला सांगू आणि आपला वाशिम जिल्हा या स्पर्धेमध्ये टॉपला राहावा यासाठी मी सर्वतोपरी मदत आपल्याला करणार आहे. सोबतच माझी टीम पण असणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे, आपण जर या स्पर्धेमध्ये सहभागी होत असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी काही नावं दिलेली आहेत, नंबर दिलेले आहे, त्यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. सोबतच आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांनाही संपर्क करू शकता, तालुका कृषी अधिकारी यांनाही संपर्क करू शकता. आपण जर रिसोड तालुक्यातील असाल तर लक्ष्मण मेहत्रे आणि अनंत प्रकाशराव देशमुख, तर रिसोड तालुक्यातील जर आपण शेतकरी असाल तर या दोघांना आपण संपर्क करा. हे आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करतील आणि स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतील. त्याचप्रमाणे आपण कारंजा तालुक्यातील असाल तर आपल्याला प्रवीण ठाकरे मार्गदर्शन करतील. सोबतच कारंजा तालुक्यातील ज्ञानेश्वर वाडके, आपण यांना जर संपर्क केला तर ते आपल्याला मार्गदर्शन करतील. आपण मालेगाव तालुक्यातील असाल तर आपल्याला मिलिंद कांबळे हे मार्गदर्शन करतील आणि अरुण कुमार आंधळे हे मालेगाव तालुक्यासाठी मेंटॉर म्हणून काम करत आहेत, तर हे आपल्याला स्पर्धेबाबत संपूर्ण मार्गदर्शन करतील. आपण जर वाशिम तालुक्यातील असाल तर महादेव सोळंके आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे आपण जर मंगरुळपीर तालुक्यातील असाल तर MM कोल्हे हे आपल्याला मार्गदर्शन करतील. आपण जर मानोरा तालुक्यातील असाल तर सुरेश मनवर आणि नितीन ठाकरे, तर आपण या सगळ्या लोकांना संपर्क साधू शकता. आपण व्हॉट्सअप केला आणि आपलं नाव, डिटेल, नंबर यांना जर कळवला तर ते सुद्धा आपल्याला कॉलबॅक करतील आणि या स्पर्धेबाबत संपूर्ण माहिती देतील. या स्पर्धेमध्ये सहभागी कसं व्हायचं ते पण आपल्याला सांगतील. त्याचप्रमाणे पाणी फाउंडेशनचे रवींद्र लोखंडे हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील. तर लक्षात ठेवा, या सत्यमेव जयते फार्मर कप मध्ये सहभागी होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण 15 मे 2026 पूर्वी या स्पर्धेमध्ये सहभागी होणं. म्हणजे आपली इच्छा असेल तर आजच आपण एक स्मार्ट शेती ऍप आहे पाणी फाउंडेशनचं, आपण प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि स्मार्ट शेती ऍप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ऍपच्या माध्यमातून आपण आपला गट रजिस्टर करू शकता. आपण निमंत्रक म्हणून प्रथम नोंदणी करायची आणि आपल्या गटातील 11 सदस्यांना त्यामध्ये नोंदवून घ्यायचं आहे. बस हे जर काम आपण 15 मे पूर्वी केलं तर आपण रेडी आहात या स्पर्धेमध्ये ऍज अ प्लेयर म्हणून खेळण्यासाठी. आता प्लेयर म्हणून खेळताना कदाचित आपल्याला वाटेल की मी अज्ञानी आहे, मी छोटा आहे, माझ्याकडे जमीन कधी कमी आहे, मी कोरडवाहू शेतकरी आहे आणि मी कसं खेळणार, मी राज्यस्तरावर कसं जिंकणार. तर डोंट वरी, मी उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम संतोष वाडके, माझ्यासोबत जी एक टीम आहे ती आपल्याला मेंटॉर म्हणून आपल्या सोबत असणार आहे. या स्पर्धेमध्ये खेळायचं कसं, मार्क कसे मिळवायचे याबाबत इथूनभूत माहिती आपल्याला देण्यात येईल. आपला वाशिम जिल्हा या स्पर्धेमध्ये टॉप केला पाहिजे यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम सर्वतोपरी मदत आपल्याला करणार आहे. यामध्ये विशेष काही करावं लागतं का, तर नाही. बघा शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या शेतामध्ये काम करतोच. आता हे काम करताना ऍज अ टीम म्हणून काम करायचंय. म्हणजे तुमची 11 जणांची टीम असेल, 11 लोकांनी आपापल्या शेतातच काम करायचंय, परंतु विशिष्ट पद्धतीने काम करायचंय. विद्यापीठ सांगतंय ते तंत्रज्ञान वापरायचं आहे आणि असं जर आपण केलं तर त्या तंत्रज्ञानामुळे तुमचा खर्च तर कमी होईल, मार्गदर्शनही वेळोवेळी त्यासाठी आपल्याला मिळणार, सोबतच आपलं उत्पादन पण वाढणार आहे. म्हणजे एका इकडे आपलं उत्पादन वाढणार,
आपण आपल्या शेतामध्ये खेळणार आणि एका इकडे आपण राज्य स्तरावरचं 50 लाखाचं पारितोषिक सुद्धा जिंकू शकतो किंवा जिल्हा स्तरावर सुद्धा 5 लाखाचं पारितोषिक आहे ती सुद्धा आपण जिंकू शकतो. आपण इच्छुक आहात आणि आपण जर एकदा या स्पर्धेमध्ये सहभागी झालात तर मात्र मी आपल्या दररोज कॉन्टॅक्टमध्ये येणार आहोत. आपल्याला जिंकण्यासाठी मदत करणार आहोत. कोणताही गेम म्हटलं की त्याचे काही नियम असतात. तर मी हे नियम आपल्यासोबत शेअर करणार आहे. ते नियमामधून जिंकायचं कसं, मार्क कसे वाढवायचे, उत्पादन कसं वाढवायचं याबद्दल सविस्तर आपण चर्चा पण करणार आहोत. तर माझी सर्वांना विनंती आहे, आजच या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. शेवटची तारीख आहे 15 मे 2026 आणि यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला कोणतीही फी लागत नाही. हे सगळं विनामूल्य आहे. सोबत विनामूल्य मार्गदर्शन पण मिळणार आहे आणि ही स्पर्धा 15 मे पासून सुरू होणार आणि 15 जानेवारी पर्यंत राहणार आहे. म्हणजे ही खरीपाची स्पर्धा आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या दृष्टीनंच अरेंज केलेली ही स्पर्धा आहे. म्हणजे आपल्यासाठीची स्पर्धा आहे. आपण जर ठरवलं, मेंटॉरचं जर कोचिंग घेतलं तर नक्कीच आपण राज्य स्तरावर प्रथम पारितोषिक सुद्धा मिळू शकते. तर मी सगळ्यांना विनंती करतो परत एकदा या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या सगळ्यांना या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद.